गीताश्रम मठ नांदगाव रस्ता भूमिपूजन संपन्न। आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते झाले भूमिपूजन। शहापूर मांजरे जिल्हा परिषद गटातील मौजे नांदगाव येथील ब्रह्मलीन हिरानाथ बाबा यांच्या गीताश्रम मठासाठी आमदार श्री दौलत दरोडा यांच्या माध्यमातून ग्रामविकास मधून पेव्हर ब्लॉक रस्त्यासाठी 4.5 लाख रुपये निधी प्राप्त झाला असून या रस्ता कामाचे भूमिपूजन ब्रह्मलीन हिरानाथ बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज आमदार दौलत दरोडा यांच्या शुभ हस्ते पार पडले। नांदगावचे भूमिपुत्र तथा शहापूरचे माजी उपसभापती महेश धानके साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून हा रस्ता मंजूर झाला आहे। भूमिपूजन कार्यक्रमास माजी उपसभापती महेश धानके साहेब, विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष खंडू विशे, नांदगाव सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष रमू धानके, हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज शिंगोळे, माजी उपसरपंच शरद हलपतराव, ग्रामपंचायत सदस्य भगवान धानके, सेवा सोसायटी संचालक मुरली धानके, हरेश धानके, किसन पडवळ, भोलानाथ धानके आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार दौलत दरोडा यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजार समिती संचालक सुनील धानके यांनी केले, तर नियोजन सिद्धार्थ महेश धानके, ऋषी धानके यांनी केले। गीताश्रम मठास तीर्थस्थळाचा दर्जा मिळावा अशी मागणी केली असता या मागणीसह गीताश्रम मठाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन आमदार दौलत दरोडा यांनी यावेळी दिले। ब्युरो रिपोर्ट लोकहिंद वृत्तवाहिनी। परंतु भगवंत माझ्या पाठीशी उभा राहतो आणि येत्या 2024 सुद्धा भगवंताने अशीच कृपा करावी अशी भगवंताची प्रार्थना करतो। संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत असताना यावेळेस जर 2 वर्ष कोरोनाने गेले नसते तर प्रत्येक गावामध्ये एकही असा वाडी खेळा पाडा ठेवला नसता की त्या ठिकाणी काम दिसणार नाही, तरी सुद्धा संपूर्ण मतदारसंघात पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय। रांगण असेल, सोगाव असेल, धांगेपाडा असेल, आपला पाडा असेल, सावरोडे असेल, खरिवडे असेल, म्हणजे जिथं जात तिथं आपण माननीय अजितदादा पवार यांच्या मार्फत यांच्या सहकार्याने, कारण माननीय अजितदादा पवार यांच्या अर्थखातं त्यांच्याकडे असल्यामुळे ते माझ्या गावाला आलो, मी त्यांना घेऊन आलो होतो आश्रमशाळेच्या उद्घाटन प्रसंगी। आणि घेऊन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी वाढपे आहे आणि ते जे वाढत असताना तुमच्या ताटामध्ये जास्त वाढेल, मी तर असं म्हणतो की प्रमाणापेक्षा जास्त वाढेल। आणि आपल्या तालुक्याला पहिल्यांदाच एवढा निधी आदरणीय वित्तमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्फत या ठिकाणी मिळालेले आहे। मी त्यांच्यासाठी बाबांकडे आशीर्वाद मागेन। निश्चितपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, पण चेहरे फक्त 2च राहिले। तुम्ही मंत्री व्हा, मी मंत्री व्हायचं असेल तर मला सगळ्यांनी मतदान करायला लागेल, परत निवडून द्यायला लागेल। कारण आपल्याकडे लोन नसतं तर आपल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोन वाटत आहे। मग इकडे याला तिकडे तेला, तिकडे वादळ झाला, तिकडे आंबे गेले, तिकडे फणस गेले, तिकडे पण आपल्या भागात तसा कोणताही वादळ येत नाही। त्या वादळामध्ये मी निश्चितपणे तरुण जातो आणि निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी या ठिकाणी आपल्या विभागात प्रतिनिधित्व करतो। मगाशी महेशनी सांगितलं कोणताही नावा जमात काय, तुम्ही रात्री पण एकटाच कुठे फिरतो, तर मला बॉडीगार्डची गरज लागत नाही, कारण आपल्या मनात पाप नाही, त्याच्यामुळे आपण कुणाला भीत नाही। बाकीच्यांना पिस्तूल घेऊन फिरायला लागतं। आज बघितला तुम्ही प्रकार काय झाला उल्हासनगरमध्ये। अशा पद्धतीची माणसं असल्यानंतर त्यांचा विकास कसा होत असेल त्यांची कल्पना तेच जाणव। परंतु मी निश्चितपणे आपल्या ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना पक्ष हा फक्त निवडणुकीपुरते असतो। गेल्या अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव आहे। ज्या ठिकाणी लोकांनी मागितलं त्या ठिकाणी त्यांनी दिलं, ज्या ठिकाणी लोकांनी मागितलं नाही परंतु त्या ठिकाणी गरज आहे याची त्यांना ज्या वेळी त्यांनी लागली त्यावेळी न मागता सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। अशा पद्धतीचं लोकप्रतिनिधित्व आपल्याला मिळालेलं आहे। अत्यंत म्हणजे खरं म्हणजे इतके वर्ष आमदार असून सुद्धा अत्यंत साध्या पद्धतीचा, कुठल्याच पद्धतीची घमेंड या माणसाला कधी आली नाही आणि म्हणूनच कदाचित काही वेळा त्यांना पराभव झाला असेल, परंतु पुन्हा लोकांनी त्यांना संधी दिली। लोक एकदा बघतात की नाही ठीक आहे आपण यांना बाजूला सोडून दुसरा प्रयोग करून बघू, परंतु प्रयोग फसलेले आहेत आणि म्हणूनच पुन्हा एकदा दरोडा साहेब पुन्हा आमदार झालेले आहेत, मंत्री सुद्धा व्हावं ही आपली इच्छा आहे। बाबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून
ज्या ज्या ठिकाणी आपण असं धार्मिक कार्यक्रम असतो त्या त्या ठिकाणी आपण 100% हजेरी लावता. आपल्याला बोलवावं न बोलवावं तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी जाता. आमची पुन्हा एकदा विनंती आहे की या ठिकाणी आपण तर ती मागणी मागायच्या आधीच पूर्ण केलेली आहे, परंतु तरी सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी तीर्थस्थळाचा दर्जा देण्यासाठी आपण जिल्हा डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये हा विषय घ्यावा. आपण या ठिकाणी आलात, आपलं आमच्या गावावर सुद्धा अशाच पद्धतीचं प्रेम आहे आणि अनेक वर्षापासून आमच्याही गावाचं तुमच्यावर तसंच प्रेम आहे, हेही तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो.